गुड मॉर्निंग मित्रांनो, आजची ट्रिप आहे आपली बारामतीसाठी. चला तर निघूया. आंघोळ वगैरे झाले, आपण निघतोय. चला, आपण लोकेशनवरती पोहोचणार आहे. आपल्याला इथून गाडी घ्यायची आहे. गाडी घेतलेली आहे. आपण निघालेलो आहे. हडपसरमध्ये आता पोहोचतो आपण. हडपसरमध्ये पोहोचलेलो आहे. हा मगरपट्टा ब्रिज आहे, इथं आपण पोहोचलो आहे. इथून आपण निघालो आहे. सरळ रस्ता जातो तो आहे सोलापूरसाठी, आणि तिथून लेफ्ट साईडला वरती राईट साईडला ब्रिज जातो. हा ब्रिज तो जातो सासवड, जेजुरी, हे पंढरपूरला जातो. पालखी ह्याच मार्गी जाते. आय थिंक खालून आपण नाश्ता वगैरे केला नव्हता, तर डब्यामध्ये पोहे दिलेले, पोहे घेतले. थोडं ड्राईव्ह करत खाल्ले थोडे पोहे. नंतर म्हणलं चला बस या, ड्राईव्ह करत नको घ्यायला. तर पुढं आपण येताच पोहे आपल्याकडं थोडेसे होते, तर नाश्ता केला पोहेचा. आणि आपल्याला इथं फेमस सोलापूरला जाताना आपल्याला इथं ऐवतजवळ लेफ्ट साईडला श्री गुरुदत्त वडापाव फेमस आहे या ठिकाणी. ॲक्च्युली मी बऱ्याच वर्ष जात होतो, पण मला माहीत नव्हतं ह्या साईडला वडापाव आहे. आमच्या एका सरांनी आम्हाला दाखवल्यानंतर मी इथं कधी ह्या रस्त्याला भिगवण असो, सोलापूर असो, या साईडला कधीही गेलं तर लेफ्ट साईडला मी वडापावच खातो. बाजूला श्री गुरुदत्त वडापाव आहे. आपण इथं गाडी पार्क करूया. लेफ्ट साईडला असेल. आणि इथं एक वैशिष्ट्य आहे, एक वडा आणि 2 पाव देतात. हे तुम्हाला दिसत असेल. आणि कधी आले तर लोक भरपूर गर्दी असते. तर आपण 2 वडापाव घेतलेत आणि निघालो लगेच. तर आपल्याला खूप वेळ कमी आहे, त्यासाठी लगेच निघालो आपण. हे तुम्ही पूर्ण फुल सकाळी नाश्ता करतात लोक. आता पोहोचतो आपण पाटस टोल नाक्याजवळ. हा पाटसचा टोल नाका आहे. इथं आत्ता सध्या तर ट्रॅफिक वगैरे काय नसतं, फक्त दिवाळीसाठी खूप गर्दी असते या ठिकाणी. कारण गावी लोक जातात ना, लातूर, सोलापूर ह्या साईडला. हा राईट साईडला दिसतोय तो आपल्याला जुना बारामती रस्ता जाणारा आहे. आणि त्यांनी आत्ता सर्व्हिस रोड केला आहे. आणि लेफ्ट साईडला आय थिंक ब्रिजचं काम चालू आहे. कारण जे युटर्न करून लोक येते त्यांना राईटला बारामतीला जाण्यासाठी टोल नाका क्रॉस केल्यानंतर तो आहे हा रस्ता. हा बायपास झालेला आहे. पाठीमागचा बघितलेला आपण तो छोटासा सिंगल लाईन होता. त्याच्या अगोदर मी आय थिंक 1-1.5 वर्षापूर्वी गेलेलो होतो, त्यावेळी ह्या बायपासचं काम चालू होतं. त्यामुळे हा बायपास खूप मोठा आणि छान झालेला आहे. हे बघा तुम्ही, इथं फक्त सिंगल लाईन होते, त्याने आणि जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेगळा केला आहे. हा खूप छान रस्ता झालेला आहे. आम्ही या साईडला किती वेळा तर आलो, पण अगोदर खूप वेळ लागायचा सिंगल असल्यामुळं. आता खूप मोठा रोड चांगला झालेला आहे बारामती जाण्यासाठी. आय थिंक 2 वर्षापूर्वी मी आलो होतो. तर आपण ते क्रॉस करून आलो घाट छोटासा. तर आपल्याला MIDC मध्ये जायचं. ह्या रस्त्याने पंढरपूर पण जातो आपण आणि एकदम बेस्ट रस्ता. मी किती वेळा तर गेलो आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, इथून पालखी जाते ना आपली. तर हा इथं नवीन टोल झालेला आहे. मागच्या वेळी हा चालू नव्हता, यावेळी चालू झालेला आहे. हा नवीन टोल झालेला आहे. टोल क्रॉस करून पुढं आपण आल्यानंतर आय थिंक वॉशरूम वगैरे इथे केलेली आहे सोय. तर पुढं आल्यानंतर आपल्याला ते छोटं विमान दिसते वरती. हे शिकाऊ विमान आहे बारामतीमध्ये एअरपोर्ट. ॲक्च्युली दादांचं इथेच हे झालेलं आहे, विमान दुर्घटना झालेली आहे. त्या स्थळी आपण जाणार आहे रस्त्यामध्येच. माझा आनंद 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 हरपला. माझा आनंद 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 हरपला. आहे इथेही आपण जाणार आहे. आपण तर आलेलो आहे इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी. इथे आपले 2-3 कस्टमर आहेत, तिथं आपण भेटणार आहे. पण ह्याच्या अगोदर हे झाडं वगैरे काही नव्हते, डिवायडर नव्हत्या, काही नव्हतं. चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एकदम रस्ता क्लीन, स्वच्छ, फुटपाथ आय थिंक बसण्यासाठी पण पुण्यासारखं सेम केलेलं आहे. आणि झाडं पण खूप छान लावलेत. ह्या कंपनीमध्ये आपण हे डिझाईन बघा कसं दिसतंय, पाहण्यासारखं वाटतं. तर आपली इथे व्हिजिट आहे सरांची. तर आपण आतमध्ये गेलो, बसलो, बाहेर उन्हामध्ये बसण्यापेक्षा. आपण आतमध्ये जात असताना मंकी दिसलेला आहे आपल्याला बघा.
ऐश्वर्या हॉटेलजवळ आलो, आपण गाडी पार्क केलेली आहे इथं. चला आतमध्ये. आपण ऑर्डर केलेली व्हेज हैदराबादी बिर्याणी आणि हे बघा भरपूर लोक चांगलं असते. नंतर आपण व्हेज पराठा मागवलेला आहे इथं. बेस्ट छान. तुम्ही आले तर नेहमी व्हिजिट करा ह्या ऐश्वर्या हॉटेल. तिथून आपण बाहेर पडलो. जाताना तर खूप मोठे झाडे वगैरे लागले आपल्याला आरामातून बाहेर पडल्यानंतर. तर आपण लेफ्ट साईडला जी दुसरीच कंपनी आहे तिथे आपल्याला जायचं आहे. हे आहे सोलापूर पुणे हायवेवर ते बिल्ड ग्राफी. तर आपण शॉर्टकट बारामतीमधून शॉर्टकट त्या कंपनीकडे निघालो. आता पोहोचतोय आपण कंपनीमध्ये पोहोचलोय. फ्रंट हे डिस्पॅच एरिया आहे. गाडी वगैरे लोड होऊन इथून जाते. आपण जाणार ऑफिसमध्ये. तिथे ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे स्टोअरला. स्टोअरमध्ये जाताना हे आजूबाजूला प्लांट बघा, खूप मोठा आहे प्लांट. मोठा खूप आणि खूप मोठे भरपूर. आपण स्टोअरमध्ये पोहोचलेलो आहे. हे आजूबाजूला मोठा प्लांट आहे ते बघताय आपण. हे आपली गाडी पार्क केली स्टोअरमध्ये. झालेलं आहे आपलं काम. आपण निघालेलो आहे कंपनीच्या बाहेर आलो आहे. आपल्याला राईटला जाऊन परत युटर्न करून आपल्याला पुण्यासाठी आपण रिटर्न निघालेलो आहे. आजचं आपलं विजिट प्लॅन झालेला आहे. हा जर सरळ गेला तर फायनली मित्रांनो आपण एक्सप्रेसवरती लागलेलो आहे. एक्सप्रेस भेटलेला आहे. आता 100-120ने जायचं आहे. अधोमध्ये आपण एक चहासाठी ब्रेक घेऊया, कारण का परत आमचे सर आहेत आम्ही सर त्यांना पण पुण्यावरून हडपसरवरून आपल्याला चिंचवडला जायचं आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग कसा तुम्हाला वाटला आहे मला कमेंट करून सांगा. फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण फर्स्ट टाइम काहीतरी करतोय तर प्लीज मित्रांनो तुमचा सपोर्ट राहू द्या. तर आपण हा